त्र्याण्णव पासून पावसाळीची शेती पिकूनच नाही राहिली गोसीखुर्द प्रकल्पामुळे। नुकसान एवढी आहे का पावसाळ्यात आपण कुठलाही पीक घेऊ शकत नाही। गोसीखुर्दचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा नाही, उलट सगळी नुकसान आहे। त्या गोसीखुर्द प्रकल्पामुळे आमचे पाईप वाहून जातात, दरवर्षी माल वाहून जातो। शासनाकडे काय मागणी आहे आपली? शासनाकडे मागणी आमची हे आहे की त्यांनी गोसीखुर्द प्रकल्पाचा पाणी व्यवस्थित सोडायला पाहिजे। काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे। दिला लागून 4 एकर कास्तकारी आहे। 3 दिवस झालं माझा रोवणा झालेला आहे। 3 दिवसानंतर कुठं ना कुठं आता ते 4 एकर जमिनी पाण्याखाली आहे। 4 एकर रोवण्याचा 50-75 हजार रुपये खर्च आला। आता त्याची बिजाई कुठली आणावा ना का करावा ना आम्ही कास्तकारांनी का करावा? सरकार देते इनमिल सवातीन हे देते मनपुसणी करते आम्हाला, आणि आमचा कास्तकाराचा 1 लाखाचं उत्पन्न जाते आणि आम्हाला 4,000-5,000 रुपये कास्त काटे का? आज आमच्यावर फाशी लागण्याची वेळ आली आमची कास्तकारावर। आता माती काम झालेलं आहे, हे केव्हाचं काम आहे? मागच्या वर्षीचं काम आहे, आता सुरू केलं। आता पावसाळ्यामध्ये लोक आपल्या शेत्या कशा करतील, ट्रॅक्टर कसे नेतील? आजकाल शेती कशा नव्हते मग काम करायचं आहे ना, तर मुरुम टाकण्यासाठी आता ती टेंडर वगैरे प्रोसेस झालेली आहे, पण आता वरतून काम करायची काम बंद ठेवलेली आहे, त्याच्यामुळे बंद आहे काम। नाही तर आता शेती कशी करायची? तुम्हाला जर करायचंच नव्हतं तर मग मातीच नाही टाकायला पाहिजे होती। फाटक्या जोडीत येऊन पडते रोजची नवी निराशा, सपान गाठीला धरत। कमीत कमी आजच्या घडीला 200 ते 250 हेक्टर ही शेती दर वर्षाला पाण्याखाली जातो, आणि ह्या गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाण्यामुळे शेतकऱ्याची अतोनात नुकसान होते, आणि त्यांना पिकातच नव्हे तर त्यांची शेत पण खरपून जातात। त्यांचे शेतीचे लागणारे अवजारे, पंप, मोटार पंप जे काही असेल हे शेतकरी काहीही करू शकत नाही। एकही वर्ष असं झालेला नाही की शेतकरी आनंदाने सुखी झाला किंवा त्याला ह्या नाही। तर यामागचं आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं हेच आहे की दरवर्षाला हा आमच्या मागे रळगाणा येतो, तर ही कुठंतरी शासनानं थांबवली पाहिजे किंवा शेतकऱ्याला काहीतरी या शेतजमिनीचा मोबदला द्यायला पाहिजे। माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे।